जिला सगळे कमजोर समजत होते तीच आज पहिल्यांदा उभी राहिली आहे स्वतःसाठी. पण तिच्या या बदलामागे कुणाचा डाव आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अमोली, एक अशी कथा जी प्रत्येक भागासोबत अधिकच खोल होत चालली आहे. आजचा भाग आहे भाग 26, जिथे अमोली परत सासरी येते. पण यावेळी ती आधीसारखी नाही. तिच्या आयुष्यात दुःख आहे, वेदना आहेत, पण आता त्या वेदनांमधून तयार होत आहे एक नवी अमोली. आणि दुसऱ्या बाजूला सोनूचं वागणं, त्याची नजर, त्याचे इरादे, हे सगळं काहीतरी वेगळंच सूचित करतंय. चला पाहूया पुढे काय घडतं. अमोली 8-10 दिवस तिच्या माहेरी राहून पुन्हा सासरी आली. येताना तिच्या बाबांनी तिला सोडून देतो म्हणून म्हटलं होतं, पण यावेळेस तिने निर्धाराने बसने जाईल असं सांगितलं आणि ती शेवटी बसनेच आली. ती घरी आली त्याच्या 2 दिवसानंतर तिच्या आतेसासूबाई त्यांच्या घरी निघून गेल्या. बाकी तिच्या सासूच्या माहेरची मंडळी अजूनही तिथेच मुक्कामी होती. ती आल्यापासून तिची सासू तिच्याशी काही बोलत नसली तरी काही कुरकुर करत नव्हती. पण तिच्या मामे सासूबाई मात्र तिला बघितलं की त्यांचं तोंड वेंगाळत होत्या. असेच काही दिवस निघून गेले. घरातल्या कामाला तर कोणी हात लावत नव्हते, पण आलेले पाहुणे काही त्यांच्या घरी जायचं नाव घेत नव्हते. अशात एक दिवस सोनू तिच्या सासऱ्यांना भेटायला आला. काका, मी ऑफिसला गेलो होतो, तर तिथे तुमच्या नावाने लेटर आलं होतं. मग मी घराकडेच तुम्हाला भेटायला येणार होतो तर घेऊन आलो. त्याने बोलता बोलता एक कटाक्ष अमोलीकडे टाकला, जो तिला मुळीच आवडला नाही. म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. तिच्या सासऱ्यांनी त्याने पोस्ट ऑफिसमधून आणलेलं ते लेटर ओपन करून वाचलं आणि मग त्याला म्हणाले, अरे, यात काहीतरी गडबड वाटते आहे. त्यांनी ते कागद टेबलावर ठेवले. तेवढ्यात तिच्या सासूबाईसुद्धा त्या रूममध्ये येऊन बसल्या. अमोली सर्वांसाठी चहा घेऊन आली. काय हो, काय झालं? त्यांच्या आवाजातलं आश्चर्य ओळखून तिच्या सासूबाईंनी विचारलं. तोपर्यंत सोनूने ते लेटर वाचून काढलं होतं. काही नाही काकू, या कागदांनुसार महेशने त्यांचे वारसदार म्हणून तुमचं नाव लिहिलं आहे. त्या ठिकाणी वहिनीचं नाव हवं होतं. एखाद्या वेळेस घाईत लग्न झाल्यामुळे कागद जोडायची राहून गेली असतील. अमोली किचनच्या दरवाजाच्या कोपऱ्यात उभं राहून त्या सर्वांचं बोलणं ऐकत होती. तिलासुद्धा सोनूच्या या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. हो, ते त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटचं काम राहिलं होतं ना. एखाद्या वेळेस म्हणून हा सगळा घोळ झाला असेल. पण असो, आपण त्यांना ऑफिसमध्ये तसं कळवू, ती नोंद देऊ, तिचे सासरे म्हणाले. त्यावर तिच्या सासूबाई रागात चिडून उभ्या राहत त्यांना म्हणाल्या, का? त्यावर माझं नाव असलं तर काय फरक पडणार आहे? तसंही महेश माझा मुलगा होता. लग्न करून तर त्याला अजून काही दिवस झाले होते. मग त्याच्यावर तिचा अधिकार आला कुठून? तिच्या सासूचं बोलणं ऐकून तिला धडधडायला लागलं. बस करा. घरातला निर्णय घ्यायला अजून मी खमका आहे. या मुद्द्यावर मला अजून चर्चा नको. त्यांनीसुद्धा रागात सांगितलं. तसं तिच्या सासूने रागात तिचे दात दातावर घट्ट केले आणि तिथून सरळ तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या मागे मागे तिचा गोतावळाही त्या खोलीत गेला. मग कसं करायचं काका? तिच्या सासूला जाताना बघून सोनूने विचारलं. तू अमोलीला सोबत घेऊन जाऊन या कागदपत्र लागतील त्याचा तपास करून ठेव. मग बघू आपण काय करायचं ते. तिचे सासरे म्हणाले. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि त्याने लगेच तिला वहिनी म्हणून आवाज देत
सोबत चालण्याची विनंती केली. तसं बघितलं तर अमोलीला बाहेरच्या जगाची समज होती, पण तिला एकटीला काही कोणी जाऊ दिलं नसतं. म्हणून मग नाईलाजाने ती तिची पर्स घेऊन निघाली. तुम्ही मला पत्ता सांगा, मी पोहोचते तिथे. घरातून बाहेर निघाल्यानंतर त्याच्या बाईककडे बघत ती म्हणाली, का? आपल्याकडे गाडी असल्यावर तू आणि मी वेगळं का जाणार? सगळ्यांसमोर मानाने बोलणारा तो आता तिला एकटीत एकेरीत बोलत होता. त्याने मुद्दाम आपल्या गाडीचा उल्लेख केलेला तिला काही आवडला नव्हता, पण तरीसुद्धा तिने सध्या शांत राहायचं ठरवलं. हे बघा, मी बाईकवर तुमच्यासोबत येणार नाही. त्यापेक्षा तुमची हरकत नसेल तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत पायी चला. तिने हाताची घडी घालून शांतीत त्याला उत्तर दिले. पण तिच्या त्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य जमा झालं. आतापर्यंत शांत गरीब गाय समजणाऱ्या त्याला तिचं हे रूप माहीत नव्हतं. अरे वा, तुम्हाला उत्तर पण देता येतं की, मग तर आपलं फारच चांगलं जमेल. असं म्हणत त्याने त्याचा हात वर करून तिच्या खांद्याला मागून थोपटण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात ती 2 पावलं पुढे सरकून बाजूला जाऊन उभी राहिली. माझ्यात यापेक्षाही जास्त क्वालिटीज आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाही, आणि मी आशा करेल की त्या कधी तुम्हाला माहीतही पडणार नाहीत. यावेळेस मात्र बोलताना तिच्या नजरेतली धग त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याने पटकन खिशातून त्याचा मोबाईल काढत कोणाला तरी फोन केला. इथल्या पोलीस स्टेशनला आपलं काम होणार नाही. आपल्याला कलेक्टर ऑफिसला जावं लागेल. आता इतक्या लांब तर पायी जाणं शक्य नाही, आणि ह्या गाडीवर तुम्ही जायचं नाही म्हणता. मग आता काय करावे लागेल? फोन ठेवल्यावर त्याला मिळालेली माहिती त्याने तिला दिली आणि मुद्दाम बिचारं तोंड करत म्हणाला, मग काय झालं? जिल्ह्याला जायला इथून बस किंवा दुसऱ्या गाड्या मिळत नाही वाटतं. तुम्ही तुमच्या या गाडीवर या, मी येते बसने. तिने तेवढंच रोखीने उत्तर दिलं. बसने किती वेळ लागून जाईन यायला? तोपर्यंत तर ऑफिससुद्धा बंद होऊन जाईल. त्याने अजून एक प्रश्न उभा केला. उद्या शनिवार आहे, तसंही ऑफिस बंद असेल. मग आपण असं करू, सोमवारी डायरेक्ट ऑफिसमध्येच भेटू. कलेक्टर ऑफिसचा वेळ मला माहीत आहे, त्यामुळे मी वेळेतच ऑफिसला येईल. तुम्हाला जास्त वेळ माझी वाट बघावी लागणार नाही. तिच्या या बोलण्यावर त्याने दात ओठ खात तिच्याकडे बघितलं. अहो वहिनी, ही अशी कामं लवकर केली तर बरं असतं, नाहीतर नंतर जड जातात. मग पुढे जाऊन काम झालं नाही तर काका मलाच बोलणार. त्याच्या बोलण्याचा सूर लगेच बदलला. ते बघून तिच्या डोळ्याच्या दोन्ही भुवया जवळ आल्या. तेवढ्यात तिला मागून कोणाचा तरी आवाज आला, म्हणून तिने मागे वळून बघितलं तर घरातून तिची मामेसासू बाहेर काहीतरी नसलेलं काम घेऊन आलेली होती. तिच्या मामेसासूला बघून तिने ओठाच्या कोपऱ्यातून एक तिरकस स्माईल केली आणि पुन्हा वळत सरड्यापेक्षा पण लवकर रंग बदलणाऱ्या त्या सोनूकडे बघितलं. आज अमोलीने पहिल्यांदा स्वतःसाठी आवाज उठवला, पण हा आवाज तिच्या आयुष्याला नवं वळण देणार की नवी अडचण? सोनूचं खरं रूप काय आहे आणि अमोली त्याच्या या खेळाला ओळखू शकेल का? जर तुम्हाला अमोलीचा हा बदल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते सोनूवर विश्वास ठेवावा का की
तो काहीतरी गेम खेळतोय. आणि अशाच पुढच्या भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.